मित्र-मैत्रिणींनो, मी स्वरा नितेश जाधव. आज मी इथे फक्त भाषण करण्यासाठी उभी नाही, तर भारताच्या स्वातंत्र्याची जाज्वल्य गाथा सांगण्यासाठी उभी आहे. रक्त सांडले वीरांनी म्हणून स्वातंत्र्य मिळाले. त्यांच्या त्यागामुळेच भारत मातेचे मस्तक उंच झाले. तिरंगा फडकतो आज अभिमानाने आकाशात. म्हणूनच भारत जिंकतो प्रत्येक भारतीयाच्या श्वासात. मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 हा दिवस भारताच्या इतिहासातील सुवर्णाक्षरांनी लिहिलेला दिवस आहे. शेकडो वर्षांच्या परकीय सत्तेला झुगारून देत भारताने स्वातंत्र्याचा पहिला श्वास घेतला. हे स्वातंत्र्य आपल्याला सहज मिळालेले नाही. यामागे भगतसिंगांच्या धगधगत्या देशप्रेमाचा ज्वालामुखी, महात्मा गांधींचा अहिंसेचा मार्ग, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पराक्रम, लोकमान्य टिळकांचा स्वराज्याचा हुंकार आणि असंख्य अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांचे बलिदान आहे. त्या सर्वांनी एकच स्वप्न पाहिले होते, माझा भारत स्वतंत्र झालाच पाहिजे. आणि आज आपण या स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत. मित्रांनो, स्वातंत्र्य म्हणजे फक्त इंग्रजांपासून मुक्त होणे नाही, तर स्वातंत्र्य म्हणजे विचार करण्याचे स्वातंत्र्य, शिक्षणाचे स्वातंत्र्य, स्वप्ने पाहण्याचे स्वातंत्र्य आणि देशासाठी काहीतरी करण्याची जबाबदारी. As we proudly say, freedom is not just right, it is also a responsibility. आपण इंजिनियर होऊ, डॉक्टर होऊ, शिक्षक, कलाकार काहीही होऊ, पण एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवू. फर्स्ट वी आर इंडियंस. देश की मिट्टी से प्यार होना चाहिए. भारत के तरक्की में हमारा भी योगदान होना चाहिए. सिर्फ तिरंगा हाथ में लेकर देशभक्त नहीं बनते. देश के लिए कुछ कर गुजरे, तभी सच्चे भारतीय कहलाते. आज आपल्या देशासमोर अनेक आव्हाने आहेत. प्रदूषण, भ्रष्टाचार, अंधश्रद्धा, गरिबी, अशिक्षण आणि सामाजिक भेदभाव. पण माझ्या तरुण मित्रांनो, ही आव्हाने आपल्याला घाबरवण्यासाठी नाही, तर ही आव्हाने आपल्याला जागे करण्यासाठी आहेत. आपण ठरवलं तर वी कॅन चेंज इंडिया, वी कॅन बिल्ड इंडिया, वी कॅन मेक इंडिया प्राऊड. ना थांबू, ना वाकू, ना मागे हटू कधी. भारत मातेच्या प्रगतीसाठी सदैव झटू आम्ही. तिरंगा उंच राहो, भारताचा जय जयकार हो. प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाचा हुंकार राहो. भारत माता की वंदे. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.